श्रीरामपूरत भाजपाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडो मारो आंदोलन। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याबद्दल श्रीरामपुरात भाजपाच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडो मारो आंदोलन करून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला। गांधी पुतळ्याजवळ राहुल गांधी यांच्या प्रतिमेत जोडो मारण्याचे आंदोलन करण्यात येऊन राहुल गांधी यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। राहुल गांधीचं करायचं काय? काँग्रेस पक्षाचं करायचं काय? आरक्षणाच्या हक्काचं नाही कुणाच्या बापात। राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद, राहुल गांधी मुर्दाबाद, 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 राहुल गांधी मुर्दाबाद। राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। खाली डोक्यावर पाय। पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा मैदान में, संविधान के सम्मान में भाजपा है। मैदान में संविधान के सम्मान में भाजपा है। राहुल गांधीचं करायचं काय? खाली डोक्यावर पाय। राहुल गांधी भड़वा है। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून श्रीरामपुरात भाजपाच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी भाजपाचे उत्तरनगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव रंगे, तालुका अध्यक्ष दीपक पठारे, शहराध्यक्ष मारुती बिंगले, प्रदेश प्रवक्ते नितीन दिनकर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्ष मंजुषा डोकचौडे, पुष्पलता हरदास, अनिता शर्मा, पूजा चव्हाण, अनुसूचित जाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष दिलीप त्रिभुवन, भाजपाचे शहर उपाध्यक्ष मिलिंद कुमार साळवे, विजय आखाडे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रुपेश हरकल, तालुका अध्यक्ष शंतनू पोपसे, शहर अध्यक्ष हंसराज बत्रा, सतीश सौदागर, भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव राऊत, बाळासाहेब साळवे, रवी पंडित, मारुती बिंगले, माजी नगरसेवक जितेंद्र छाचेड, बंडू कुमार शिंदे, बाळासाहेब हरदेस, योगेश ओझा, महेंद्र पठारे यांच्यासह श्रीरामपुरातील भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित। कशासाठी आजचं आंदोलन? खरं तर आपण नेहमी बघतो की वेळोवेळी राहुल गांधी परदेशात जाऊन अतिशय चुकीचे वक्तव्य करतात। खऱ्या अर्थानं त्यांच्या बाहेर गेल्यानंतर मनावर डोक्यावर काही परिणाम होतो काय अशी शंका घ्यायला त्या ठिकाणी जागा निश्चितपणा नाही आणि म्हणून वेळोवेळी दलित विरोधी भूमिका, आरक्षण विरोधी भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींचा तीव्र निषेध करण्यासाठी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन केलेलं आहे। आम्ही भारतीय जनता पार्टी अहमदनगर जिल्हा उत्तरेच्या वतीनं राहुल गांधींचा तीव्र निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। मतपेढीसाठी दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाजाचा वापर केलेला आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये या समाजाचा विकास होऊ नये अशाच पद्धतीची भूमिका या समाजाची, या नेत्यांची राहिलेली आहे। परंतु भाजपने यापूर्वी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की आरक्षणाला कोणीही हात लावणार नाही। आरक्षणासोबतच भारतीय राज्यघटना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या आहे त्या संविधानाच्या संदर्भामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काही खोटा प्रचार याच काँग्रेसच्या आघाडीतील काही नेत्यांनी केलेला आहे। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप या देशामध्ये असेपर्यंत या संविधानाला सुद्धा कोणी धक्का लावणार नाही, ही भाजपची भूमिका आहे। आज या ठिकाणी आम्ही राहुल गांधी यांचा, त्यांच्या पक्षाच्या भूमिकेचा जाहीरपणे निषेध करतो। जय हिंद। काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी जे आमच्या आरक्षणाबद्दल बोलले, मी त्यांचा माझ्या दलित समाजाच्या वतीने भारतीय जनता पार्टी श्रीरामपूरच्या वतीने जाहीर निषेध करतो व अशी मागणी करतो की त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना त्वरित अटक करावी। खरं म्हणजे आरक्षणाविरुद्ध काँग्रेस असं म्हणायला आपल्याला अडचण नाही। आता जे आपले राहुल गांधी जे आहे हे परदेशात जाऊन जे आपल्या भारताची ते म्हणजे बदनामीच करताय असं म्हणायला अडचण नाही। आणि अशा ह्या नेत्यांना म्हणता हा पप्पूच, खरं पप्पूच आहे हा, आणि याला जोडे मानव आंदोलन आम्ही इथे करतोय। आता यापुढे जर त्यांनी असे शब्द जर आवरले नाही तर आम्ही तिथे येऊन त्यांना जोडे मारू दिल्लीमध्ये येऊन। आणि माझ्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाकडनं जाहीर निषेध। बातम्या पाहण्यासाठी भीमप्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।